सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बारामतीचा आमदार कोण या भागात अंजनगावमध्ये आलेलो आहे। जशी उत्सुकता संपूर्ण देशाला लागलेली आहे तशीच उत्सुकता बारामती तालुक्यातील लोकांना देखील लागलेली आहे। अंजनगावच्या लोकांचं काय म्हणणं येतंय किंवा अंजनगावच्या लोकांचा कल कोणाकडे येतो या भागात आपण पाहणार आहोत। काही पारावरती लोक बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्ते। काय नाव आपलं? जगदीश पारकाळे। कुठले आपण इथलेच का? काय वाटतंय बारामती विधानसभेची रंगतदार निवडणूक चालू झालेली आहे, आपला अंजनगावचा कल कोणाकडे जातोय? अंजनगावचा कल आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांच्याकडे जात आहे। दादांचं धोरण आहे की विकासासोबत चाला। आमच्या गावामध्ये रस्ते, वडाखोलीकरण अशी बरीच कामं झालेली आहेत। परत ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून बरीच कामं झाली आहेत, ते दादांच्याच मार्फत झालेत कामं। त्याच्यामुळं दादा बारामती विधानसभा चालू झालेली आता लोकांचा कल कोणाकडे वाटतोय? दादांचा दादाच का? दादांचा विकासच तसा आहे। बर, हा माझा खरा प्रश्न हा. आहे। बरोबर आहे का? दादांचं काम पाहिलं ना तर दादांशिवाय काम कोणी करू शकत नाही, बर, करणार पण नाही। मी तुम्हाला सांगतो, योगेंद्र पवारांना स्वतः साहेबांनी पाठिंबा दिलाय। साहेबांनी देऊ दे की साहेब 2 वेळा मुख्यमंत्री होते, बरोबर आहे का नाही? 4 वेळा का 2 वेळा होत्या तर मला काय एवढं सांगता येत नाही, पण ह्या नदीमध्ये साहेबांनी पाणी सोडायला पाहिजे होतं, बरोबर आहे का नाही? तसं झालेलंच नाही। चालू झालेले लोकांचा कल कोणाकडे वाटतोय जास्त? दादांच्याकडे जास्त दिसतोय का? दादांच्याकडे दिसतोय। आमचं तर मग दादांनाच आहे। काय म्हणताय तुझं मित्र, काय म्हणणं येते? दादाच दादा शेवटी सुरुवात आणि शेवट फक्त दादाच। हा, विकास म्हणजे दादा, आणि जर प्रगती करायची असेल तर फक्त दादाच का? दादाच का? आणि काय सांगतील दादांच्या विषयी? आमच्यासारख्या युवकांना रोजगार असतील, रोजगाराची निर्मिती करण्यासाठी बारामती MIDC असेल, वाहतुकीसाठी रस्ते असतील, दळणवळणासाठी रस्ते, पिण्याची पाण्याची सोय, लाईट, या प्रकारच्या सर्व सोयी दादांनी केल्या आहेत बारामतीमध्ये। काही ग्रामस्थ बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, काय नाव आहे आपलं? माझं नाव दशरथ हरिभाऊ गाडे। काय वाटतंय आता बारामतीच कोण दादा, योगेंद्र दादा की अजित दादा? दादाशिवाय पर्याय नाही, अजित दादाशिवाय पर्याय नाही। मी या गावचा नागरिक आहे आणि माझी वस्ती गावापासून 4 किलोमीटर आहे। तर पहिली परिस्थिती अशी, 4 व्हीलर पण सोडा, 2 व्हीलर पण सोडा, साधी सायकल सुद्धा वस्ती जात नव्हती। पण हे आमचे सरपंच दिलीप दादांनी दादांच्या माध्यमातून मला रस्ता झाला। आता माझी 4 चाकी आरामशीर पावसाळ्यात घरी जाते, वस्ती जाते। काय वाटतंय बाबा तुम्हाला? काय कोणाचं लोकमत कोणाकडे जास्त येईल? लोकमत दादांकडे, अजित दादा। तुम्हाला काय वाटतंय बाबा? गाठ्याळच येणार। घड्याळच येणार? घड्याळच म्हणजे दादा, दादा म्हणजे तीच की, गाठ्याळ म्हणजे दादाच की। तुम्ही काय बोलताल? काय दादाशिवाय काय येतं? दादाशिवाय नाही, दादाशिवाय पर्याय नाही। दादांनी म्हणजे कामं भरपूर आहेत दादांची इथे, बर. म्हणजे वैयक्तिक बारामती तालुक्यामध्ये सिटी तर सुधारवली आणि आमच्याकडे ग्रामीण भागात पण रस्ते, अंजनगाव साठी काय केले दादांनी? काय रस्ते, आता बघा ही केबल टाकली लाईटची, आणि रोड, नदीचा पूल, आणि आता काय पाणी तर म्हणले 12 महिने तुमच्या नदीला राहणारच आहे। 1000 कोटी रुपये मंजूर तर केलेच दादा, आणखीन काय केलं पाहिजे? काय सांगताल आपण? बारामती विधानसभेची निवडणूक लागली, आता कोणाचं पारडं जड येईल? आदरणीय अजितांचं पारडं या ठिकाणी जड आहे। त्याचं कारण असं, या ठिकाणी कोट्यवधी रुपये दादांनी दिलेले आहेत। पाण्याच्या सोय, आपले सिरसाची आमच्याकडे योजना आहे, त्याचे 176 कोटी रुपये टाकलेत। आणि करानिरा इथं बंधारे किंवा पिण्याच्या पाण्यासाठी जी पाईपलाईन आली, तर त्यासाठी 1.5 कोटी, जलजीवनला 1.5 कोटी रुपये खर्चाची पाईपलाईन 2-3 महिन्यात आमची पाईपलाईन चालू होती। एक पूर्वीच्या काळात आमच्याकडे लाईट 15-15 दिवस नसायची, तर सबस्टेशन पुढच्याच महिन्यात चालू होते। 7.5 कोटी रुपये दादांनी दिलेले आहेत। तर आम्ही सगळ्याला आव्हान करतोय, किंवा ग्रामपंचायत थोडेफार मतभेद असतात, पण बाबा ही कुठल्या पुढाऱ्यांची गावच्या निवडणूक नाही, तर बाबा तुम्ही दादांसाठी मतदान करा, आम्ही असंच सगळ्याला वारंवार सांगतोय। या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगताल? आता बारामती विधानसभा लागली आहे, कोणाकडे कल आहे? कल आहे तुतारीकडे। बर बर बर, कशामुळे तुतारीकडे? कशामुळे? कारण म्हणजे आमच्या गावापुरतं बोलतोय मी, टोटल बारामती मतदारसंघात बोलत नाही। सांगताल बाबा, पण कशा पद्धतीने विधानसभेचं लोकमत कुणाच्या बाजूने जाईल? लोकमत आता दादा, आमच्या गावाला तर दादाच आहेत, दादासाठीच आहेत सगळे। जे असेल ते दादाच, म्हणजे इथं पाय लागल्याशिवाय आम्हाला बी बरोबर वाटत नाही, कारण दादा पाहिजेत। काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत,
बाबा नमस्ते. नमस्ते. काय सांगताल आता बारामती विधानसभा लागली, कोणाचं पारड जड जाईल? दादांचं. दादा अजित दादाच का? अजित दादा का अजित दादाच का? सगळी सोय आमची केलेली पहिल्यापासून. काय काय सोय केली? सडक पाणी व्यवस्था सगळी केलेली. यावेळेस आता बारामती विधानसभा लागली, कोणाकडे जास्त कल आहे? आता मला तर वाटतं तो तरी खेळतोय बर, बर, कशामुळे आता अजित दादा 30 वर्ष आमदार होते इथले. होतेच की. हा मग का आता ती एकाच घरातली सगळी आहेत. बर काय कुणाला केलं तरी एकच आहे ना. काय सांगताल विधानसभा लागली आता कोणाचं पारड जड आहे किंवा कोणाला मतदान होईल इकडे? अजितदादांशिवाय कोणालाच मतदान होणार नाही व अंजनगाव मध्ये तरी. आमच्या इथं दादांनी भरपूर कामं केलेले आहेत आणि करतही राहतील दादा. सर्वसामान्य माणसाला भेटणारा माणूस आहे तो आणि जुना अनुभवी असल्यामुळे तर म्हणतं तपेला ओळखणारा अजितदादा आहेत. आता विधानसभा लागली या, अजित दादा का योगेंद्र दादा? अजित दादा. अजित दादाच का? हा का अजित दादा? हे आपले रस्ते केलेत. बर आणि पाण्याची याची सोय केली. बर पाहिजे त्याला निधी दिला. बर एवढंच. कुठलं गाव? अंजनगाव. अंजनगाव. आता विधानसभा लागली, कोणाला मतदान होईल? दादांना. दादांनाच का? दादा काम करतात. बर. हा? परत लाडक्या बहिणीचं पैसे आलं बर मग द्यायलाच पाहिजे. हो. सभा आता लागली आहे, कोणाला मतदान होईल? घड्याळाला करायचं. घड्याळच का? दादानी सुधारणा केली ना, बर बर. म्हणून करायचं घड्याळ. काय काय सुधारणा केली? सुधारणा बस भरपूर केली की आता रस्ते केल्यात, बर पाणी दिले, असं फिल्टरचं ह्याच पाणी आणले गावात प्यायलाही, आणि सगळं केलंय दादांनी म्हणल्यावर. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का आपल्याला? आम्हाला नाही मिळत बर का, पण बाकीच्यांना मिळतात. हो. बारामती विधानसभेचा लेखाजोखा आपण पाहत आहोत. अजूनही काही गावे किंवा काही बाजार आपण करणार आहोत. विधानसभेचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे देखील आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतापसह विजय लकडे, बारामती.